नमस्कार मंडळी. तर आम्ही आजपासून ब्लॉग सुरू करतोय कारण की आम्ही दरवेळेस खूप ठिकाणी फिरायला जातो आणि आम्हाला वाटतं की ती प्लेस तुम्हालाही दाखवावी कारण की खूपच भन्नाट असतात प्लेसेस. तर आजपासून मला पण दाखव की कन्सिस्टंटली मी दिसतच नाही. बघा याला बघा, कन्सिस्टंटली आम्ही ब्लॉग सुरू करतोय हे महत्वाचं मी सांगतेय त्यांना. आणि तू पण ऐक. नाही, ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची आणि ती ठेवणारच. येस, असं आम्ही पण घेतलंय. कारण की हे बघा, आम्ही एकतर कितीतरी रिसॉर्ट्स आणि हे ते फिरत असतो शूट्स निमित्त. तर तुम्हाला पण ते बघायला मिळतील, ब्लॉग मध्ये चांगल्या प्रकारे बघायला मिळतील आणि तुम्हाला जास्त माहिती देऊ शकू आम्ही ब्लॉग मध्ये. कारण की रील असती एक काहीतरी सेकंड्सची, मग त्यात आम्हाला किती काय दाखवता येतं, त्यापेक्षा ब्लॉग मध्ये तुम्हाला जास्त दाखवता येईल. हो, बजेट वगैरे आम्हाला रील मध्ये सांगता येत नाही कारण की ती 40 सेकंडचीच असते. तर यामध्ये आम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहे की कसं जायचं, कुठली प्लेस आहे, किती बजेट आहे. तर बघूयात. आणि आजची प्लेस तर खूपच भारी आहे. म्हणजे बीचवर न जाता आम्ही आज बीचवर जाणार आहे. याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला व्लॉग बघितल्यावरच समजेल. सो तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला मी पूर्ण प्राइसिंग डिटेल्स आणि सगळं सांगणार आहे. सो हा व्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर आपण ज्या प्लेसवर चाललोय ती प्लेस आहे कर्जतमध्ये. तर तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला जावं लागेल पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेनी. आणि मुंबईमध्ये राहत असाल तर मुंबईमध्ये पण तिकडूनच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने यावं लागतं, तिकडून त्या साईडनी. आणि रोड तर भारीच आहे, रोडचा काही प्रॉब्लेमच नाही. आणि प्लेस आहे कर्जतमध्ये, त्यामुळे कर्जतमध्ये तर मरणाचे रिसॉर्ट्स वगैरे आहेत. त्याच साईडला जायचंय आपल्याला पण. येस, आम्ही आता पोहोचलोय 1 मिनिटाच्या अंतरावर. फायनली पोहोचलोय. रस्ता एकदम भारी होता, असं काही कुठे काही प्रॉब्लेम नाही आला. बाहेर ना जरी असं दिसत असलं तरी पण आतून खूप वेगळं आहे, कारण तुम्ही काळजी करू नका. आम्ही आलोय, पोचलोय आणि आता आम्ही चेक इन करून घेतो. सो चेक इन साठी इकडे जावं लागतंय. तर अशा प्रकारे इथं वेलकम केलं जातंय. मस्तपैकी गार थंडगार वेलकम ड्रिंक्स. आणि हा ऊन आहे बाहेरवर का, सो भारी आहे ना. काय कसलं आहे, नाईस. पण आलेलं इथलं हे बघा, तरी चेक इन करते आता. आणि इथले चेअर्स बघा कसले युनिक आहेत, सगळे वुडन पासून बनवलेत. वूड आहेत पूर्ण, भारी बनवलेत. डिझाईन पण एक नंबर आहे. रिसेप्शनच असं फुल वूड स्टाईलमध्ये. आत तर अजून खूप काय काय. अगं काय ऑटोग्राफ नाही द्यायचं आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमचा बाली थीम विला. तर फायनली पोचलोय आणि आता आम्ही एंटर करतोय. बॅग्स वगैरे तसे सगळे ठेवलेले आहेत आतमध्ये. तुम्हाला दाखवणार आहे आम्ही आता. मी ओपन करू? मी येस येस. आई शपथ थोडंसं दार अडकतंय, ठीक आहे. आल्या आल्या मस्त मोठा स्विमिंग पूल डायरेक्ट. भारी आहे पण. अशी इकडे 3 अरे जॅकुझी आहे का काय, पाणी वगैरे. पाणी वगैरे येते. आणि इथे 3 विलाज आहेत. विलाज नाही, हा पूर्ण विला आहे, बाली थीम विला. आणि त्याच्यामध्ये 3 बेडरूम्स आहेत. हा 1, 2 आणि 3. पण तुम्ही फॅमिली ग्रुप बरोबर आला तर असे 3 आवड मस्त रूम्स मिळतील. आता त्यातली ही आमची नाहीये रूम, ती पण आमची नाहीये रूम, हीच आमची रूम आहे. कारण की दार उघडे दिसते आणि आम्ही सगळ्या बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत. आल्या सगळा पसारा मांडलेला आहे. हो, तो मी बेडवर मांडलेला नाहीये. घराला घर पण देणारी माणसं. बस. तर आम्ही तुम्हाला रूम टूर करवतो. हा आहे टीव्ही. हे सगळं त्यांनी एस्थेटिक खूप छान केलंय. जर तू घाण नाही करायचं आहे, शूट घ्यायचंय आपल्याला. आणि रूम आपण एक मस्त नंतर एक व्ह्यू देऊ रूमचा. पण अशा प्रकारे आम्ही आमच्या बॅग्स वगैरे मांडलेत, पण ठीक आहे, तो आम्ही तुम्हाला व्ह्यू देईलच. येस. सगळ्यात फेवरेट माझं हे आरसा. हे बघ ना कसलं युनिक आहे. अरे हे काय काय पण भारी वाटतंय बघ ना. एकदम सिम्पल आहे पण असलं वेगळं काहीतरी करून ठेवलंय. तिचा फेवरेट एरिया दाखवू. पहिलं चप्पल काढून दे ना, तो ओलं करून ठेवशील. ओलं नाही तिथे, ओलं काय असू शकतं. बाथरूम दाखवतो कारण की आई शप्पथ वाटतंय का बाथरूम अख्खं रूमच आहे वेगळी.
अरे तुझ्याच केसांसारखं आहे का? नाही का? हे इथे इथं थांब, इथं थांब, इथं थांब ना, इथं इकडं थांब ना. हे कस क्लासिक बनवलं. हे काच पाहिजे होती. आवडला खूप मोठा केलाय हा पण हे बघ ना, हे पण कसं आहे बांबू टाईप. हा नेचर मध्ये म्हणजे ते बालीला असतं बघ ते resort मध्ये असं त्यांनी खूप ठिकाणी केलंय. तसंच त्यांनी इकडे करण्याचा प्रयत्न केलाय. हे पण बघ ना, पण मी काय म्हणतोय ते आधी. हो रे, कसं असतं कसलं सॉलिड आहे. पाणी बघ आणि असं जातं. हा. युनिक आहे. असंच करायला पाहिजे इंटिरियर. हो. ए आवरत नको बसू. मी म्हणल्याप्रमाणे मला खूप भूक लागली आहे. बरं जाऊयात आपण जेवायला. तर मला जेवायला जायचं आहे. चला चला, इथं गरम व्हायला लागले आता. हा एसी मध्ये बरं वाटतंय. चला, इथं आपल्याला बहुतेक सगळं नेटफ्लिक्स वगैरे सगळं मिळणार आहे. टीव्ही वगैरे मस्त लावलेलं आहे. सबस्क्रिप्शन असावं अशी माझी अपेक्षा आहे. तुझ्याकडे एवढा वेळ असणार आहे की तू त्या नेटफ्लिक्स वर काहीतरी बघणार आहेस? अरे ही मला वेळच देत नाही यार. एक तर फुकट फुकटचा कॅमेरामॅन आहे मी यार. कुठे थांब. हे पण पाहिजे मला. नुसते आरसे पाहिजेत. आणि हे पण भारी बनवले हे बेडला. हा ना. छान आहे कन्सेप्ट. हा. पाहिजे मला असं खाली वाकावं लागतंय. हा मग बुटके खाली बस ना मग. मी उंच आहे म्हणून मी वरती जाते. नाही ते खाली आहे. तुझ्या हाईटला बरोबर आहे ते. छान आहे. हे बघ कसं फिरतंय. तर हा इथला विलामधून बाहेर आलेला वॉकवे आणि सगळा असा ग्रीनरीनी भरलेला आहे. दोन्हीकडून झाडं लावली आहेत मस्तपैकी. बघा कशी शायनिंग खाती. आता जेवायची वेळ झाली. माझं फेवरेट काम. तर तुझ्याकडे माईक तर ऑटोग्राफ देत होती ना. मला नाही आवडणार. काय पोटावर पडल्यासारखं. मी असंच वागणार कारण की मी असाच आहे. नाही. हे बघा, कसं सहन करते मी या मुलाला. हा. हे बघा, हे केसच वाटतं. गाणी वगैरे. अरे बाईक माझ्याकडे आहे. हो मला माहिती आहे. हा, गाणी वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आवाज कमी येत असेल. इथे यांनी असं धबधबा नाही हा धबधबाच आहे तो. एक छोटूसा धबधबा आहे. आर्टिफिशियल असं केलाय त्यांनी. आणि सगळं असं त्यांनी लाकडाचा मध्ये कलाकृती केली आहे. तुझं नाक पण सेम असंच आहे रे. चांगलं आहे. तो हा त्यांचा आहे डायनिंग एरिया. जिथं रिसेप्शन तिथंच डायनिंग एरिया आहे. हां, सो त्यांचा आहे हा डायनिंग एरिया. आणि चला आपण तुम्हाला दाखवूया त्यांनी काय काय जेवण ठेवलंय. लंच फ्राय पनीर, सोया चिली, मिक्स व्हेज. अरे वा 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 वा. काय बहुतेक व्हेजच आहे. काय सापडलं नाही व्हेजच आहे. नाही. मी बघितलं लांबूनच माझी नजर गेली. माझी नजर चुकत नाही या बाबतीत. लांबूनच नजर गेली आणि मला शिट दिसलंय शिट हे. शिट. उगाच चिकन आहे शुभमच्या आवडीचं. उगाच. पण मला स्टार्टर सापडत नाही अजून. अरे चिकन चिली आहे. अच्छा हा. चिकन चिली आणि चिकन लपेटा भाजीमध्ये दिलंय. सो घेऊ शकतो. ये किसमें लपेटा रहता है. चिकन में लपेटा रहता है, मसालों में लपेटा रहता है. ये नाम है इसका. आणि व्हेजमध्ये पण त्यांनी भरपूर सारे ऑप्शन्स दिले आहेत. म्हणजे स्वीटमध्ये खीर आहे, स्टीम राईस तर असतो, दाल फ्राय, पनीर हंडी. वा 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 वा. असं सगळं काही आहे. तर आम्ही आता जेवायला घेतो आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे. ए थांब थांब थांब. व्हेजचं सेक्शन गेलं. तू व्हेज खाणार होती ना. तिकडे कुठे गेली नॉन व्हेजच्या इथं. हा मगालपासून मला म्हणून तिकडे गेली का नाही बरोबर तिकडे. हा चोराच्या मनात नाही. कुठली म्हण इथं चांगली. अरे मी माझी स्वतःची म्हण काढू शकतो. याचा काय प्रश्नच नाही. हा वाटीत वाटीत चिवडा, वाटीत वाटीत व्हेज. पण तरी खायचं नॉन व्हेज. काय नाही. डीप होता. तर मी तर जेवण घेऊन आली आहे. शुभम बिचारा अजून जेवण घेतोय कारण की आता टेस्ट करून बघूयात. हे आहे चिकन चिली.
यावे यावे बसावे. थांबली मी तुझ्यासाठी, अजून काय खाल्लेलं नाहीये. हे काय चपाती तोडलीस खोटाड्या. आणि मला थांबली. मेरे को फूड बहुत पसंद आया, मस्त आहे जेवण, भारी आहे. तुला आवडलं? कुठे गेलीस? हां काय काय झालं? चोळते काय? लागलं. काय लागलं? ते पक्षाचा पंख. भात घ्यायला गेले होते, राईस घ्यायला. इथं पण धडपड, घरात पण धडपड, एक नंबरची धडपड. त्याला सांग ते पंख असं छाटायला पाहिजे त्याचं. बिचारा पक्षाला लागलं का? पक्षाला सॉरी लागलं. सॉरी, तुला लागलं का? नाही बघा या नवऱ्याची काळजी बघा. अगं म्हणजे ते अरे कसं- पण ते घ्यायला गेल्यानंतर तो पंख खूपच बाहेर आला असं वाटत नाही का तुला? तो बाहेर आला असेल तरी तुला तिकडून खूप जागा आहे असं वाटत नाही का? तुझ्या तिकडे नको ती. लोक काही नाही, लोक आता आले बघा, एवढी जागा आहे, तिथून सांगितलं तिथून द्यायची, अगोदर द्यायची का अशी अशी. आता आम्ही आलो जेवून आणि इकडे खूप शांतता आहे. खूप छान वाटते पण ही शांतता, कारण की अजून इथे कोणी आलेलं नाहीये. ती शांतता भंग होऊ शकते थोड्याच वेळात, कारण की मे बी ग्रुप येणार आहे, माहित नाही कोण येणार आहे. हायवेला असल्यामुळे मागे आहेत ते दुसरे रूम जे प्रायव्हेट आहेत, पण ठीक आहे बघूया. ठीक आहे चलो हम भी तर. एंजॉय करेंगे उनके साथ. येस. आता मला तर जेवण आल्यानंतर ना असं वाटतं की झोपावं या बेड, पण हा बेड खराब करू शकत नाही आपण आणि लगेच, तुझा शूट कोण, तुझा काका करणार होता काय? हा? म्हणूनच मी नाही खराब करते. लाईट लाव ना बाबा, काट हा, टाक ते तिकडे. काट टाकायचंय. थोडंसं पाटण टेकवते थोडीशी. ए खराब नको करू ते. नाही खराब कर. हे पण कसलं भारी आहे. सगळं लाकडाचं बनवलं रे. एवढं लाकूड आणलं कुठून त्यांनी थोडा आकार द्यायला याला? लाकूड. सगळीकडचं. हे काय आहे गं? ते पण बघ ना, म्हणजे टेबल टाईप. छान छान. त्याचा शोध लावून लवकरच सांगतो हे काय आहे. हे मला पण नाही माहिती, कमेंट करून सांगा काय आहे. तोपर्यंत मी 5 मिनिटासाठी डोळे बंद करते. चलो तर आता आपण आवरायला सुरुवात करूयात, म्हणजे मी, कारण की आता रील शूट पण करायचं आहे. सो मी एक खूप छान प्रिटी ड्रेस आणला आहे, मी तो तुम्हाला दाखवते. म्हणजे बालीला तर जायला जमलं नाही, पण बाली स्टाईल थीम विलामध्ये मला इकडे तो घालायचा होता. बाली स्टाईलच आहे, तुम्हाला दाखवते. 1 मिनिट धर रे. धरू. मला तर काय आवरायची गरज नाही, तुमचा भाऊ भारी दिसतोय डेनिमचा शर्ट टाकून. ही 100 वेळा दिवसातून कपडे बदलेल. हे बघा, ये हा आहे वरचा टॉप. ये आणि हे ते असतं ना लग्नात ते लावतात मांडवाला, तसलंच दिसतंय ते. गबरे किती छान आहे, प्रिटी एकदम. आणि ही त्याची खाली पॅन्ट. अगो बाबू, माझे 2 पाय काय पायात बसतील तुझ्या. अरे ते प्लाझो आहे. छान आहे छान आहे. तर घातल्यावर असं छानसा मी घालून तुम्हाला आज दाखवणार आहे. नाही, घातल्यावर गोडच दिसेल हा माझी बायको. अरे अरे अरे. चला तर मग आता आवरून भेटूयात. बाय बाय. यू. तर हा आहे माझा बाली थीम आउटफिट. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. अरे 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 तुला सांगत होते हे नाही, हे जे आहे ते असं उलटतंय, पडशील तू त्याच्यावरून. आणि पडलास ना शेवटी. त्याच्यावर काहीतरी ठेवायला पाहिजे रे. अरे हा आता कळलं याचा उपयोग काय. त्याचा फायनली उपयोग करतोय का तू? लागला. गुड. असं ठेव का? असं ठेव. हा असं राहू दे. असं राहू दे. फक्त येता जाता बघ नाही तर ह्याच्यावर उलटशील. नाही तेवढे डोळे आहेत मला. आहेत ना नशीब माझं. तेच तुला 4 वेळा सांगून तू त्याच्यावरनं पडलास ना. तर आपण येऊयात माझ्या आउटफिटकडे परत. काय ते जाऊ दे. मी बघा हाय आता कसं बदललं, डेनिमचा शर्ट बदलला, कारण की गोव्याचा आउटफिट आहे. कारण की वाटायला पाहिजे नाही का, बालीला वगैरे आलोय, गोवा नाही का बाली. बाली थीम आहे म्हणून शेवटी फायनली मी डिसाईड केलं की बदलावा. तर ॲज युजल मी भारी दिसतोय. अजून थोडं आवरलं, मेकअप बिकअप आपण नाही करत, आवरलं की बस. होतंय का तुझं? मी पण ओरिजिनल आहे, मी तोंड पुसलेलं आहे, पण मला अजून मेकअप करायचा आहे. हां, तुम्हाला हे सांगायचं होतं मला की हे जर तुम्हाला आउटफिटचं जर लिंक वगैरे हवी असेल तर माझं एक नवीन चॅनल मी ओपन केलं आहे इंस्टाग्रामला. एक नवीन पेज ओपन केलं आहे स्टाईल विथ प्री म्हणून. तर ते तुम्ही फॉलो केलं तर मी प्रत्येक माझे जे आउटफिट आहे त्याचे मी तुम्हाला लिंक पाठवत जाईल.
कारण की मला खूप जण विचारतात तू हे आउटफिट कुठून घेतलं किंवा छान आहे आम्हाला पण सांग. सो मी अशा लोकांसाठी मी एक नवीन चॅनल ओपन केलं आहे. सो त्यावर तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हालाही समजेल. काय नखरा झाला? माझं आउटफिट मी कुठून घेतलं हे मी सांगू शकत नाही कारण की माझं चॅनल नाहीये, पण तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आता मी ए बाई यावर ना शूट करायचंय का मला, त्याची कुठेतरी विल्हेवाट लावून टाक. तू बघ ना काहीतरी तोपर्यंत मी आवरते ना. मी एका वेळेस एकच काम करू शकते. आयडिया बेड खाली जागा आहे, कपाट नाही सापडलं तरी. तर मी बसली इथे झोक्यावर. जी गोष्ट आम्ही तुमच्यापासून इतक्या वेळ लपवत होतो ती आता दाखवायची वेळ आली आहे. तर या रिसॉर्टमध्ये एक अशी गोष्ट आहे की दाखव रे त्यांना. हा आहे हिडन बीच. हो बनवलाय पण इतका सॉलिड बनवलाय की रिअलच वाटतंय. छोटा समुद्र आहे आपला पण मस्त आहे. अरे काय वाईब रे खास. इकडे सगळे त्यांनी बीच वाईप केली आहे म्हणजे सनबाथ सारखं सगळं ठेवलेलं आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता तिकडे स्क्रीन लावलेली आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला तुमचा कुठलाही कपल मुवमेंट असो, बर्थडे असो, काही म्हणजे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन असो, काही म्हणजे तुम्ही इथे व्हिडिओ लावू शकता. खाली मस्त तुम्ही इथे बीचवर. माझी बोबडी पण वळायला लागली आहे हे सगळं बघून. तुम्ही इमॅजिन करू शकता आमची काय हालत आहे. अरे पण भारी वाटते रे, एक नंबर. आणि मस्त आता वातावरण मस्त थंड थंड होत चाललंय, तर अजून झकास वाटायला लागले. म्युझिक वगैरे लावलंय, पण लाईव्ह एन्व्हायरमेंट झालेले. गर्दी नाही फक्त बीच सारखी, गोव्याच्या बीच सारखी. इथं पण झोपली अगं, उठ. मी माझा टाइम एन्जॉय करते, एकदम रिलॅक्स वाटतंय मला. अरे एन्जॉय करायला बीचवर खेळायचं मस्त पैकी, पाण्यात खेळायचं. आणि बघ ना तसं ओलली माती, पण बहुतेक मला वाटतं भरती आल्यामुळे ओली असेल, हा ना. अजून थोडं शूट झाल्यावर आता वेळ झाली चहाची, हाय टीची. काय काय चहा, मिल्क आणि पिऊच्या आवडीची कांदा भजी आणि बटाटा भाजी. मजा आहे बाबा. हां तेच मी भाजी म्हणलो बघ चुकून. ठीक आहे. आपण घेऊ का बटाटा भाजी? अरे म्हणजे काय विचारायची गोष्ट आहे काही. आत्ताच आमचा हायटी झालाय आणि हायटीला भजी आणि कांदा भजी आणि बटाटा भजी होती. आणि आता त्यांनी आम्हाला सांगितलं की 7:30 वाजता पाणीपुरी आहे. अरे म्हणजे 7:30 वाजता काय झालं तुझं? काय नाही झालं, ओपन झालं. इतका म्हणजे हा मुलगा आहे ना त्रासदायक आहे ना माझ्यासाठी. हा तर पाणीपुरीवर होतो ना आपण. हा लगेच पाणीपुरी. माझ्यावर हा बरं ठीक आहे, पाणीपुरी आहे. तर अरे म्हणजे आता 1 तासाने परत पाणीपुरी खायची म्हणजे इतकं सारं बाबा नाही जाणार आता. आणि परत नंतर ना 2 तासांनी जेवण. हा आधी सांगायला पाहिजे. हा ना आधी सांगायला पाहिजे होतं म्हणजे आम्ही कमी खाल्ले. खाऊन झाल्यावर 2 प्लेट 3 प्लेट भज्या खाऊन झाल्यावर म्हणतात सर पाणीपुरी नंतर 7:30 वाजता या नक्की. अरे काय कसं खाणार आहे? कैसे हिरो बने का. बरं जाऊ देत आता. आणि आम्हाला आता जायचं होतं बीचवर, म्हणजे जायचं आहे बीचवर भिजायला. आम्ही तर म्हणजे विचारात आहे की जायचं की नाही, कारण की कोणतंच कपल जात नाहीये तिथे. मग काय झालं, मी जाणार आहे. ठीक आहे बाबा जाऊयात आपण. मग आपण जाऊयात आणि आपण ते पण येतील. सगळे माकडं सेम करतात मग. अरे पण ठीक आहे कसं तरी होतंय, पण ठीक आहे आपण जाऊयात. चल आपण सुरुवात करूया, कारण की मला तर खूप इच्छा झाली आणि खूप छान तिथं ॲम्बियन्स तयार झालेला आहे. सो चलो चेंज करते, बाय. तर आम्ही बीचला जायला रेडी झालोय. हे माझं आउटफिट आहे बीचसाठी आणि हे माझं आउटफिट आहे बीचसाठी. मी शर्ट सारखं पॅन्ट पण मॅच केली आहे. काय नाही फक्त खाली चड्डी घातली सेम. आम्ही इकडे आलोय बीचवर खेळायला, पण इतकं गार पाणी आणि इतकी थंडी आहे ना इथे, त्याच्यामुळे जास्त भिजू शकलो नाही. पण आम्ही अर्ध कशामुळे भिजलो ते दाखवतोय. हे अशी पिलो आहे, ही आम्ही आमच्या बेडरूम मधून आणली नाहीये, ऑलरेडी इथलीच पिलो आहे ती. आणि त्याच्यावर अशी तरंगती आहे ती, पण अर्ध पाणी तर शिरलंच आहे आता. पण मस्त वाटतंय. आणि असा हा समोरचा व्ह्यू असा आहे.
म्हणजे मस्त समोर सॉन्ग चालू आहेत आणि आम्ही असं इथे मस्त एन्जॉय करतोय. ती तिकडच्या किनाऱ्यावर अडकली आणि मी इकडे येऊन फसलोय. जाऊ कसं मला कळत नाही. ही गाडी पुढे जात नाही आपली. अरे हे चल ना, कसं येऊ? हा खूप सारं भिजून आलोय आम्ही आता. आता तर थंडी वाजतीये बापरे. आता मस्त गरम पाण्याने आंघोळ करायची. काय बघतोयस? बकेट सांगायला गेलो तिथं बकेट नाही, काही नाही. शॉवर खाली आंघोळ करायला लागेल. डायरेक्ट केस वगैरे पण भिजतील म्हणून मी बकेट आणि मग सांगितलं आहे. कधी येतोय मग तो? आता माझा बर्फ होईल. तो चालत येतोय आता मागून. आला का रे? नाही आला. माझा बर्फ होईल रे बाबा आता. तुला आता हीटर मध्ये ठेवू का? कुठे हीटर? हे बघा. अशा प्रकारे मी तर फ्रेश झाली. आता मस्त गरम 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 पाणी होतं एकदम. आता अंगावर घेऊन मस्त पडायचं. मग थोड्या वेळाने जेवायला जायची वेळ होईल. शुभम तर आता फ्रेश व्हायला गेलाय. सो तो येईपर्यंत वाट बघायची. मला वाटतं हा. अरे गरम गरम पानी से नहाना चाहिए, गाना आए या ना आए, गाना गाना चाहिए. ही स्टेप वेगळ्या सॉन्गची आणि तू करते वेगळ्या सॉन्गला. सूट होते आता. नाही होते सूट. पण भारी वाटलं. फुल गरम गरम पाणी आहे आणि तिथे एवढ्या गार पाण्यात नंतर खेळल्यानंतर गरम पाण्यात आंघोळ करायची मजाच वेगळी आहे. हो. आणि कंटिन्यू गरम पाणी होतं. मला तेच हवं असतं आणि ते खूप आवडतं. जेवायची वेळ मला वाटतं काहीतरी 9-9:30 सांगितली होती. तर त्या टायमाला आपण पोचू. थोड्या वेळ आता आराम केला पाहिजे कारण की आम्ही दिवसभर शूट करत होतो. थोड्या वेळ मी पण बसतो. थोडासा टीव्ही बघू आता. थोडासा टीव्ही सगळ्यात बघू. बरं लाव मग सगळा टीव्ही लाव आता. अर्धा कसा लावणार? थोडासा. बरं लाव तर तू आधी. काय करतोय शुभू? मी आता थोडस तू घराला घर पण आणलं होतंस. थोडस नीट ठेवते म्हणजे मला डोळ्याला बरं वाटतं आणि मनाला पण बरं वाटतं. जर असं सगळं नीट असलं ना. मला पण बरं वाटतं. तू जेव्हा करतोस ना माझ्या मनाला पण बरं वाटतं आणि माझ्या डोळ्यांना पण बरं वाटतं. नाही इलाज आहे माझ्याकडे. माझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये कारण की तू तर काय करणार नाही. नाही मी काय करणार नाहीये. स्वच्छ साफसुथरी रूम पाहिजे कारण की त्यांनी बघ ना किती छान केलेलं आहे. आपण साफच आहे. हा ही बॅग तुझी आहे, ती बॅग तुझी आहे आणि ते फक्त माझं मेकअपचा पाऊच आहे. बाकी सगळं तुझं आहे. मैंने अभी निकाली है कपडे पहनने के लिए. अरे पगल्या मग तूच ते घाण केलेलं आहे. माझं काहीच नाहीये बाहेर. मैं रखता हूँ फिर से जगह पे. तेरे जैसा नहीं हूँ. तू रख ना फिर. मेरा कुछ भी बाहर नहीं है. चुंदरी. माझी खूप जास्त इच्छा होती या थंडीमध्ये सूप असावं आणि माझी इच्छा पूर्ण झाली आहे. व्हेज मंचाव सूप आहे इथे. येस. अरे वा गरमागरम व्हेज मंचाव सूप. या थंडीमध्ये सूप प्यायचं काहीतरी वेगळाच मजा असणार. आणि आपण आपल्या सेक्शनला जाऊ. बाय बाय. अरे क्या बात आहे. चिकन मंचुरियन आणि चिकन अंडी. वा. बटर चिकन पण खायचं होतं माझं. ठीक आहे. गुलाबजामुन पण आहे स्वीट डिशमध्ये. आणि इकडे व्हेजमध्ये बघायला गेलं तर जिरा राईस आहे, दाल तडका, व्हेज दिवानी, पनीर मसाला असे भरपूर ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतात. आणि तुम्हाला आला कार्टे पण करू शकता तुम्ही. सो त्यामुळे तुम्हाला काही ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं हवं असेल तर ऑब्व्हियसली पे करा आणि घ्या. तर आता शेवटी स्वीट डिश म्हणजेच गुलाबजाम खूप भारी आहे. वाटीत असते शेवटी. नको मला राहू दे असंच खाते मी. शुभम खेळतोय म्हणजे लावतोय. मला माहित नाही रे हे काय. मी तर पहिल्यांदा बघते. कॅच पकडायचं काय म्हणतात त्याला माहित नाही. हिचा चान्स आहे. बघू कशी खेळती. मी निदान 3 तरी पकडले पहिल्यांदा खेळून पण. अरे अरे पकड पड. तू दाबलं का ते बटन? गेम चालू करायची नाही घाबरली म्हणून ना? खरं सांग. हा चालू करना पडता है ना मधलं. हा
अरे काय तुला सांगून पण माहित नाही. घे 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 एक तरी कॅच, अरे एक तरी कॅच घे. अरे घे. ए लुझर 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 लुझर. हे शेवट. हे बरं. हे बघितलं किती चिटिंग करते, तरी पण म्हणेल मी जिंकले हो ना. अरे ते कुठं पण पडत होते माझ्या हातात नव्हते पडत. हा मग माझ्या वेळेस काय माझ्या हातात पडत होते का काय? कसं आहे तो पकडता येत नाही त्याला. आता ती गेम झाली, आता दुसरी गेम डार्ट अँड ॲरो. अगं ए बाई डेंजर आहे. अगं काढ जोर लागा के. असं अख्खा जीव लावून शेवटी काढलेलं आहे. ह्याचं काय करू मी बाणाचं? अगं तुलाच धरायचं असतं दोन्ही आणि मारायचं असतं ना ते. तू पण थांब तिथं, बरोबर नेम लागेल आई शपथ. अरे खरंच बसलाय का? मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता, पण आता थोडा आलाय. आता एकदम मध्ये मारून दाखव 10 वर. मध्ये थांब, मग एकदम बरोबर मार. नको नको, आता हे बघून तर आता अजिबात थांबणार नाही. तर मित्रांनो रात्रीचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला इथला. भारी व्ह्यू एकदम, असे फुल लाईट्स. हा तशी मगाशी पण संध्याकाळच झाली होती, रात्र झालीच होती आम्ही खेळता खेळता, पण तरी पण बघा भारी वाटते. आम्ही आता बसलोय शांतपणे आणि आमच्या बाली थीम विलामध्ये आम्ही शांत बसलो, एकदम शांत. तिचंच म्हणणार होते खरं तर, पण माझ्या तोंडात तेच राहिलं ना म्हणून. आणि आम्ही दोघं असा आमचा हा क्षण चालू आहे. खूप छान वाटतं. त्यात काहीतरी स्पेशल चालू आहे. हो, त्यात काहीतरी स्पेशल असं चालू आहे की आमच्या समोर स्क्रीन लावलेली आहे. प्रोजेक्टर स्क्रीन येते, अपोलॉजीचा प्रोजेक्टर आहे वरती. प्रोजेक्टर स्क्रीन लावली आणि आमचा एक यूट्यूबवर आम्ही खूप आधी आमचा शुभम प्रियंका व्लॉग्स म्हणून एक असं काहीतरी चॅनल उघडला होता आम्ही त्यावेळेस. आणि त्याच्यावर मग काही व्हिडिओज अपलोड केले होते एक लग्नाचे वगैरे. तर तेच आम्ही आता पाहतोय. आम्ही आमच्या म्हणजे जुन्या आठवणी ताज्या करतो, मेमरीज रिक्रिएट 3.5 वर्षांनी, की आम्हाला असं लग्नाचा आमचा व्हिडिओ पाहूशी वाटला. 3.5 वर्ष झाले तुला झेललं मी. हो, आणि अजून 7 जन्म झेलायचं आहे. हा ना, तसं कौतुकच आहे माझं 3.5 वर्ष. हो, तुझं खूप कौतुक आहे. तर आता थोडासा एक झलक दाखवतो तुम्हाला पण. तर आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही आमच्या जुन्या आठवणींमध्ये परत एकदा गेलो आणि ते परत क्षण आम्ही सगळे जगलो. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. खरं आहे. आणि ह्या व्हिडिओची पण, लग्नाच्या व्हिडिओची मी एक लिंक या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तर तो पण व्हिडिओ एकदा पहा आणि आम्हाला कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट्स करून सांगा. आणि हे व्हिडिओज पण, हे ब्लॉग्स पण आमचे तुम्हाला कसे वाटतात ते सांगा. आम्ही असं कंटिन्यू करू आणि वेगळ्या वेगळ्या प्लेसेसवर जातच असतो रील शूटसाठी. तर ब्लॉग्स पण बनवून तुम्हाला ते प्लेसेस दाखवू आणि असेच आणि ब्लॉग्स त्याचे पूर्ण डिटेल्स देऊ, जसं की आम्ही आत्ता पण देणार आहे. तर हा ब्लॉग आम्ही आता इथे सेंड करणार आहे, पण त्याआधी तुम्हाला सगळे आम्ही डिटेल्स देतोय. तर या काय याचं नाव आहे, हिडन बीच रिसॉर्ट. इथे तुम्हाला तुझ्यामुळे झालं, तुझ्या डोक्याला डोकं लागलं बहुतेक माझं. तर हिडन बीच रिसॉर्टमध्ये तुम्हाला 4 कॉटेजेस मिळणार आहे. एक बाली थीम विला आहे. या हिडन बीच रिसॉर्टमध्ये जे 4 कॉटेजेस आहेत त्यांची नावं आहे अरेबिक, बोहो रिसॉर्ट आणि काहीतरी कोरल वगैरे. तर म्हणजे ते कॉटेजेस आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट जॅक्युझी आहे काय कायमध्ये. रूममध्ये त्यांनी स्विमिंग पूल केला आहे. असं म्हणजे खूप काय व्हेरिएशन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांची प्राईस बहुतेक व्हॅरी नाही होते. पण हां, म्हणजे मंडे टू थर्सडे त्याची प्राईस आहे 12,000 आणि ऑल 5 मील्स हा इन्क्लुडेड आहे. आणि थर्सडे टू संडे त्याची जी प्राईस आहे ती 14,000 आहे. हां, त्याच्यामध्ये पण ऑल 5 मील्स इन्क्लुडेड आहे. सो म्हणजे ठीक आहे, म्हणजे ते टू पर्सनसाठी प्राईजेस सांगितल्या मी. आणि हा जो आहे आम्ही जिकडे राहतो आहे तो बाली थीम विला आहे. आणि या बाली थीम विलामध्ये 3 बेडरूम्स तुम्हाला मिळणार आहेत.
अशा शेजारी शेजारी आहे आणि एक कॉमन स्विमिंग पूल तुम्हाला मिळेल. आणि या बालेकिन विलाची प्राईस जी आहे ती 35,000 आहे. पण म्हणजे तुम्ही 10% जरी मॅक्सिमम इथे राहिले तर त्याची प्राईस जी आहे ती 3,500 पर पर्सन होईल. सो तेवढे तर आजकाल खूप जण म्हणजे स्पेंड करतातच आणि हे सगळं वर्थ आहे ॲक्च्युली. Correct. म्हणजे सगळंच तुम्हाला इथे मिळणार आहे, परत एन्जॉय करायला मिळणार आहे आणि वेगळी थीम मिळणार आहे. सो म्हणजे मुंबई पुण्याच्या लोकांना खूप लांब जायचं नसेल तर ही प्लेस पण चांगली आहे, अशी व्हिजिट करण्यासारखी आहे. कधीतरी विकेंड्सला वगैरे जर तुम्हाला फॅमिली सोबत फ्रेंड सोबत मस्त किंवा प्लेस एकदम couple. एन्जॉय करायला. हा कपल तर बेस्टच आहे. बेस्ट कपलसाठी तर खरंच खूप बेस्ट आहे. म्हणजे तुमचा जो प्रायव्हेट टाइम जो आहे ना तो खूप भारी एन्जॉय करू शकता तुम्ही इथे. करेक्ट. सो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण लवकरच. सो टिल देन असेच पाहत राहा आम्हाला आणि आम्हाला तुमचे लाईक्स कमेंट्स शेअर करा. सगळं हे आमचे व्लॉग्स व्हिडिओज रील्स वगैरे तुमचं प्रेम भेटू द्या, जेणेकरून आम्हाला असेच रील्स करण्यात किंवा व्लॉग्स करण्यात मजा पण येईल. सो Stay tuned आजसाठी with us. बाय बाय, टाटा, Yes, bye bye, guys. गुड नाईट.